आम्ही आदिवासी ब्लॉगर नाचचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज चाललो आहे विक्रमगडला, कारण अमरला काहीतरी घ्यायचं आहे जरा. तर जातोय, हे बघा तिघजण आहेत आम्ही. हॅलो मित्रांनो, आता चला गाडी बिडी लावली, आता जाऊ. मित्रांनो, आज होता बुधवारचा बाजार ना. आम्ही संध्याकाळचे डायरेक्ट बाजारात, तुम्ही बघू शकता. आता दुकानं गुंडायला लावलीत, गर्दी पण कमी झाली, टाईम झाला त्यामुळं. ही बघा, बघू शकता तुम्ही, टाईम झाला तरी पण गर्दी किती आहे, कारण की संध्याकाळी एकदम स्वस्त भेटतं, त्यामुळं बघू शकता गर्दी. इकडे दुकानं गुंडायला लावलीत कपड्याची, अजून परत चालूच आहेत. हे बघा, इथं बाजारात कपडे एकदम स्वस्त आणि एकदम खतरनाक क्वालिटीचे भेटतात. बघू शकता शर्ट, हे बघा, छोट्या लहान मुलांचे आणि मोठ्यांचे पण आहेत. सगळ्यांचे पॅन्टी वगैरे एकदम कमी याच्यात भेटतात. तर तुम्हाला पाहिजेत असतील तर या, एकदम कमी पैशात घेऊन जा. हे बघा, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, इथपर्यंतच बाजार आहे आणि इथून इथपर्यंत इकडं सगळी कपड्याचे दुकानं, आणि इकडं बाकीची तिकडे दुकानं आहेत, आणि इकडं कपड्याची दुकानं आणि ड्रेस वगैरे एकदम भारी भारी. तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर या. हे बघा, खतरनाक. आणि ऋतिक भाई इकडे व्हिडिओ काढतोय. मित्रांनो, व्हिडिओ काढतोय बघा. आलो आहे संध्याकाळचे 6 वाजता, डायरेक्ट 6:30 वाजता बाजार आता उठला सगळा. तर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर या. कधीच बुधवारी भरतो, म्हणजे जे आलेले असतील ते. बाकी तर सगळे येऊन गेले, तुम्हाला माहीत आहे. आणि हे बघा, चपली वगैरे खतरनाक. फिरतोय मित्रांनो, आता जाऊ घरी. काही हिंडून पण फायदा नाही, पैसे पण आहेत ना, बाजार पण उठला सगळा, त्यामुळं तसं पण आम्हाला काय घ्यायचं नाही, नुसतंच हिंडायला आलोय. बघा ना मित्रांनो, पैसे नाही, नुसतंच फिरायला ना. आता जाऊ लगेच घरी थोड्या वेळ. मित्रांनो, जसा टाईम झाला आहे तसा गर्दी कमी नाही झालेली अजून. बघू शकता, दुकानं वगैरे सगळी उठून, तरी पण माणसं येतात, कारण की सगळं कमी भावात भेटतं संध्याकाळच्या टायमाला. एकदम स्वस्त सामान सगळं, भाजीपाला, कपडे सगळे. मार्केट या संध्याकाळचे बाजार करायला बुधवारच्या बाजारात विक्रमगडला. आता आमचा प्लॅन झाला का इथं बुजिंग घेऊ आणि थंडा. तर ऋतिक घेतोय बुजिंग ना, मी थंडा घेईन. बुजिंग घेतलाय, हे बघा. आणि बघू शकता, आम्हाला डायरेक्ट रात पडली, म्हणजे आता वाजलं 6. नाईटचा लुक विक्रमगडचा बघू शकता असा आहे. आणि अमर गेलाय गाड्या नाही, पेट्रोल टाकतो सांगतो ना. आम्हाला इथं थांबायला लावलाय ऋतिकच्या दोघांना. आता त्या हेल्मेटच्या इथं मोबाईल लावायचा असतं, त्या घ्यायचा होता, तर ते आता नाही, म्हणजे त्या आता कॅन्सल झाला घ्यायचा, पैसे नाही. तर आता बाजारात फिरलो ना, आता जाऊ घरी. अमर गेलाय पेट्रोल टाकायला, तर आता जाऊ. पेट्रोल टाकून आता चाललोय घरी. बदलो ऋतीच्या घरी ना. आता ऋतिकने टालागुड्या लावलाय, अख्खा दिवस घर बंद राहतं त्याचा. शेतावर जातो, व्हिडिओ शूट करतो, डायरेक्ट संध्याकाळी येतो ना. टालाच उघडत नाही सांगतो. राहू थंडा पण नाही आणलाय ना, तसंच खायला म्हणलो. बघा मित्रांनो, अमर मला आणून सोडायला आलेल ना, आता गेला ना. आजचा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला, तर लाईक करजास ना, कमेंट पण करजास, तर ना सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की आपल्याला 1K करायचं आहेत लवकरच ना. आपली आदिवासी समाजाचं नाव आपल्याला टॉपला न्यायचं आहे, गावठी भाषा ही टॉपला न्यायची आहे आपल्याला. त्यामुळं सपोर्ट करा, असंच आपलं पुढे जाऊ, त्यासाठी सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टामुळे आपण आपली भाषा आणि आपली आदिवासी समाज हे पुढे नेऊ शकतो टॉपला. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय महाराष्ट्र, बाय. तर मित्रांनो, आज आहे बुधवारचा बाजार.